गुइलेन बॅरे सिंड्रोम बाबत दिलासादायक बातमी. ससून रुग्णालयातील 5 रुग्णांची जीपीएस वर यशस्वी मात. डॉक्टरांकडून पुष्पगुच्छ देत डिस्चार्ज. संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्व नाही. योगेश कदम म्हणाले पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना. अवैध लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. कळमनुरी शिवारात वन विभागाची कारवाई. स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका. राज्याला जातीवादाचा नवीन अंक पाहायला मिळाला. मनोज जरांगेंचा शास्त्रींवर हल्लाबोल. नरेंद्र मोदींचे सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार. हे देशाचे बजेट नसून निवडणुकीचे बजेट आहे. संजय राऊत यांचा हल्लाबोल. पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी. अंतिम लढतीत महेंद्र गायकवाड पराभूत. शिवराज राक्षससह गायकवाड 3 वर्ष निलंबित. आपल्या भागातल्या मराठ्यांनी हिंदू राष्ट्रावर 125 वर्ष राज्य केले. हिंदीत बोलायची गरज काय? मराठी भाषेचा अभिमान बाळगा. विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांचं विधान. छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश. मनमाड नाशिक देवळाली 79 किलोमीटर सेक्शनवर कवच 4.0 प्रणाली मंजूर. कट्टर विरोधकांनी घेतली गळाभेट. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल एकाच मंचावर. राजकीय वर्तुळात चर्चा. गडी थोडक्यात हुकला नाहीतर गाठले होते. ही हारकर बीज बाजीगर. राम शिंदेची रोहित पवारांवर टोलेबाजी. राष्ट्रवादीत चांद्यापासून बांद्यापर्यंत इनकमिंग जोरात सुरू. शरद पवार गटाच्या बड्या नेत्याबाबत योग्य निर्णय घेऊ सुनील तटकरे यांचं मत. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यावर तिथे टोपलीभर लिंबू सापडले. काळी जादू काय असते ते त्यांनाच विचारा. रामदास कदम यांचा हल्लाबोल. भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो. धर्मासोबत राहणारा जिवंत राहील. विरोधात जाणाऱ्यांचे काही खरे नाही. गुलाबराव पाटील. हिंगोलीत कासंबा फाट्याजवळ अवैधरित्या लाकूड तोड. लाकडासहित ट्रक ताब्यात. दिवसभरात वन विभागाची दुसरी कारवाई. परमपूज्य शांतिगिरी महाराजांना जगद्गुरू पदवी प्रदान. प्रयागराज कुंभमेळाव्यात जगद्गुरू पदाचा पट्टा अभिषेक सोहळा. वाघडहो ग्रामपंचायतीची दुहेरी कामगिरी. स्मार्ट ग्राम स्पर्धेत प्रथम तर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात 2य क्रमांक. शिवजयंती निमित्त अमरावतीत अनोखी स्पर्धा. घरगुती शिवसजावटीसाठी 121,000चे बक्षीस. वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये होणार नोंद. मराठी भाषा अजून जिवंत आहे. 5व्या बालकुमार साहित्य संमेलनात मुलांचा उत्स्फूर्त सहभाग. वाचन संस्कृती वाढवण्याचे आव्हान. विश्व मराठी संमेलनात उद्योजकांचा मंत्र. शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मराठी तरुणांना जगावर गाजवावे राज्य. मुंबईतील विमानतळावर कारच्या धडकेत 5 जण जखमी. यात 2 परदेशी प्रवाशांचा समावेश. तर पोलिसांचा दावा ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबला. चालकाला अटक.